बघा की म्हणजे ह्यांनी आरोप करत बसावे, आम्ही काम करणारे लोक, तर आम्ही काम करत राहू. आणि नवी मुंबईमध्ये कोणी काम केलंय याची जाण नवी मुंबईकरांना आहे. त्यामुळे फक्त बोलणारे कोण आणि काम करणारे कोण हे जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर त्यांना 20 तारखेला मिळेल. शेवटच्या टप्प्यात बघा की आज महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष, मित्र पक्ष हे एकदिलानं पूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रचार सभेमध्ये किंवा रॅल्यांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे एक एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बदल या बेलापूर मतदारसंघामध्ये नागरिकांना हवा आहे. जो बॅकलॉग बेलापूर मतदारसंघामध्ये विकासाचा लोकांनी पाहिलाय, लोकांशी संवाद आमदारांचा झालेला नाही आणि त्या पलीकडे कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, नागरिकांच्या हिताचे धोरण न स्वीकारता अहिताचे धोरण जे नागरिकांवर थोपवले गेलेत त्याचा उद्रेक हा नागरिकांमध्ये जाताना आम्हाला बघायला मिळतोय. आणि नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या विकासाकरता या नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघातील जनता योग्य निर्णय घेईल. पहिल्यांदा तर म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीने आणि शरदचंद्र पवार साहेबांनी मला या बेलापूर मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची संधी दिली. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नवी मुंबई शहराचे खूप प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना मनापासून उत्तरं देणं गरजेचं आहे. बघा, इलेक्शन आहे म्हणून GR काढणं आणि GR वर GR काढून होल्डिंग लागणं यामधून काही नवी मुंबई शहराचे गावठाणाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे नक्कीच जी जबाबदारी पक्ष देईल त्या ठिकाणी मी काम करेन. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये खूप चांगल्या योजना, ज्या योजनांचा फायदा नवी मुंबई शहराला झालाय, या नवी मुंबई शहराकरता खूप चांगली भूमिका, महत्वाची भूमिका प्रत्येक निर्णयामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली. आज त्यांनी दिलेलं आश्वासन आणि त्यांनी दिलेला शब्द हा नवी मुंबईकरांना खरा वाटणार आहे. कारण ह्या गेल्या महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत अनेक असे चांगले निर्णय हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेतले गेले आणि त्यालाच आज संपूर्ण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचा अजेंडा किंवा त्यांचं जे घोषणापत्र आज त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडलंय. जयंत पाटील साहेबांनी देखील या नवी मुंबई करता, महाराष्ट्राकरता, तरुणांकरता, महिलांकरता, सुरक्षेकरता अनेक गोष्टींची मांडणी त्यांनी केलेली आहे. जे भूतकाळामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल शाश्वती आणि विश्वास या नवी मुंबईतल्या जनतेचा देखील आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा देखील आहे. आज मी या दोन्ही म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसचे नेते या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सर आज आपल्या बाकी ह्या जर आपण 25 वर्षाचा विचार केला तर ह्या 5 वर्षामध्ये नवी मुंबई शहरामध्ये खूप मोठा बॅकलॉग निर्माण झाला. जी सुविधा आपल्या शहरामध्ये साधारणतः 2035 पर्यंत टिकायला हवी होती, तर ह्या 2024 मध्ये अनेक विषयांमध्ये आपल्या शहराला अडचणी भासतात. येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्विकास होणार आहे. या शहराची लोकसंख्या झपाटीनं दुप्पट होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराच्या सुविधा देखील त्याच पद्धतीनं वाढणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये एक समतोल विकास, मग तो गावठाणाचा असेल, शहरामधल्या LIG, MIG, SIG, सिडको निर्मित घरं, प्रायव्हेट सोसायट्या, इंडस्ट्रीयल बेल्ट आणि झोपडपट्टी यांचा एक समतोल विकास करण्याचं विजन या माझ्या पूर्ण या अजेंडामध्ये ठेवलं गेलेलं आहे. आणि यामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल, सर्व धर्मातील समाजातील लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासासोबत घेऊन जाण्याची धारणा असेल, अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या माझ्या घोषणापत्रामध्ये मी केलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की जो माझा भूतकाळातला जो अनुभव आहे त्याला विश्वास ठेवून येणाऱ्या कालखंडामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील जनता ही माझ्यावर विश्वास व्यक्त करेल.